IBM कडे पीसी होता. IBM डिड नॉट हॅव ऑपरेटिंग सिस्टम. सो ऑपरेटिंग सिस्टम लागणार होती त्यांना पर्सनल कम्प्युटर रन करण्यासाठी. इट वॉज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम फॉर एंटायर कम्प्युटर इंडस्ट्री. दे वर नॉट हॅव्हिंग ऑपरेटिंग सिस्टम. आणि बिल गेट्स केम अप विथ DOS, डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. इट सॉल्व्ड अ व्हेरी बिग प्रॉब्लेम फॉर IBM. पण एक गोष्ट बिल गेट्सने केली की त्याच्या करारामध्ये एवढं लिहिलं की मी फक्त तुमच्यासाठी हे करणार. यू शुड गिव्ह मी फ्रीडम टू सेल इट टू अदर. ते बोलले, अरे तू बना फिर देखते. आणि त्याच्यानंतर गेम असा झाला, त्या लोकांनी त्याला सांगितलं आता पुढचं व्हर्जन पण बनव ऑपरेटिंग सिस्टमचं जे एकदम ऍडव्हान्स असेल. आणि त्याला त्यांनी नाव दिलं OS2. आणि OS2 चालेल की नाही चालेल हे बिल गेट्सच्या मनामध्ये प्रश्न होता. त्याच्या मनामध्ये असं होतं की लोकांना डायरेक्ट असं नेक्स्ट लेवलला घेऊन नाही जाता येणार. लोकांना एक मधल्या स्टेजवरचं काहीतरी एक असं पाहिजे जे ग्रॅज्युअल इन्क्रिमेंटल इम्प्रुव्हमेंट असेल. बिल गेट्सने लोकांचा विचार केला की लोकांसाठी सोयीचं काय असेल, लोकांसाठी काय प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, लोकांच्या चॅलेंजला काय आपण सोल्युशन देऊ शकतो. आणि त्याने आपली एक सेपरेट टीम एका वेगळ्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करायला लावली जे IBM ने काम दिलेलं नव्हतं. पब्लिकली तो बोलायचा OS2 इज गोइंग टू बी अ ब्रेक थ्रू ऑपरेटिंग सिस्टम. पण बॅकएंडला तो एक छोटी ऑपरेटिंग सिस्टम वेगळी चालू ठेवत होता. OS2 लॉन्च झाली, ती इतकी ऍडव्हान्स होती की लोकांना झेपलीच नाही. त्याच्या काही काळानंतर विंडोज नावाची एक ऑपरेटिंग सिस्टम मायक्रोसॉफ्टने लॉन्च केली. आणि विंडोज काही दिवसात लाखो लोकांनी विकत घेतली, काही वर्षांमध्ये करोडो लोकांनी विकत घेतली. आणि तो 90चा जो दशक होता, त्या 90च्या त्या एका दशकामध्ये बिल गेट्स हा जगातला श्रीमंत व्यक्ती बनला.